आणि यानंतरची बातमी आहे पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवरती, कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करण्यात आलेली होती। पण जो गुन्हा विकास लवांडेंनी केलेलाच नव्हता तोच गुन्हा त्यांच्या नावापुढे दाखवला गेला आणि अटकेची कारवाई झाली। पुणे पोलिसांनी काल त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला। मात्र आज पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नजरचुकीनं हा प्रकार घडल्याचं मान्य केलं। दरम्यान विकास लवांडेंना पोलीस कोठडी देण्याची मागणी कोर्टानं फेटाळून लावली। लवांडेंना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या माणसावर हल्ला झाला तो जेलमध्ये आणि ज्यांनी हल्ला केला तो मोकाट फिरतो। हा असा अन्याय मी कधी पाहिलेला नाही। ही आमची मोठी लढाई आहे। मतभेद राजकीय असतील किंवा वैचारिक असतील हे एका सशक्त लोकशाहीत असलेच पाहिजे। पण आम्ही काहीतरी वेगळं मानतो म्हणून उद्या आमच्यावर हल्ले होणार असतील तर आमचा खून झाला तरी चालेल, पण आम्हाला जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, जो संविधानाने दिलेला आहे, तो आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ती लढाई लढत राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।